पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मिशन मुंबईवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला त्या जवळ करू पाहत आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीत ममतांना घवघवीत यश मिळालं आणि त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा पल्लवित झाल्या आहेत. पण ममतांसाठी हे तितकं सोपं नसणार, कारण दिल्लीतील तख्तावर सर्वांचाच डोळा असतो. याच दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे काँग्रेसचं महत्त्व कमी करणं. या पार्श्वभूमीवर शरद पवारांसमोर ममतांनी केलेलं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं ठरतं. यूपीए बीपीए काही नाही, विरोधकांची मोट कशी बांधायची यावर चर्चा होणं बाकी आहे, असं ममता म्हणाल्या. त्याचं सखोल विश्लेषण करणारा हा स्पेशल रिपोर्ट. यूपीए अस्तित्वात नाहीच, ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य. ममता घेऊ पाहतायत काँग्रेसची जागा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सिल्व्हर ओकवर पवारांशी चर्चा केल्यावर ममता दीदी पत्रकारांशी बोलत होत्या. शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं का असं विचारल्यावर ममता काय म्हणाल्या तुम्हीच ऐका. शरद जी सबसे सीनियर नेता है यूपीए के. आपको लगता है कि शरद जी को अब यूपीए का नेतृत्व करना चाहिए, चेयरमैन बनाना चाहिए? अरे क्या यूपीए? अभी यूपीए नहीं है. यूपीए क्या है? क्लियर करेगा बैठ के. 2024च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी कसा काय संपूर्ण देशामध्ये पर्याय ठरू शकतो. त्यामुळे व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागतील, अहंकार बाजूला ठेवावा लागेल आणि एकत्र येऊन या देशाला वाचवण्यासाठी पुढची लढाई लढावी लागेल, हे काँग्रेसचं मत आहे. त्यामुळे मोदींना टक्कर देणं ही पुढची गोष्ट आहे. ममता दीदी राष्ट्रीय राजकारणात सोनिया गांधींची जागा घेऊ शकतात का हे आधी पाहावं लागेल आणि हाच अधिक तात्कालिक प्रश्न आहे. रामनाथ दवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मंगळवारी संजय राऊत आणि बुधवारी शरद पवारांची भेट ममता दीदींनी घेतली. या बैठकांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली आणि सेना राष्ट्रवादीचं तृणमूलशी समीकरण काय, हे जाणून घेण्यासाठी पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. ममता बॅनर्जींचं मिशन महाराष्ट्र. विरोधकांची मोट बांधण्यासाठी ममता मुंबईत. कोलकाता टू नवी दिल्ली वाया मुंबई. पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपला धूळ चारल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता केंद्रात विरोधकांची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी मुंबई दौऱ्याचा घाट घातलाय. प्रमुख कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी हे जे दहशतवाद निर्माण करत आहेत, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशाच प्रकारचं महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करतायत, हे दीदीने सांगितलं. पण दीदी असंही म्हणाल्या की आम्ही त्यांना पुरून उरलेलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रसुद्धा या दहशतवाद्यांशी सरकारी सामना करेल याची खात्री आहे, हे त्यांनी सांगितलं. ममता यांचे मनसुबे प्रत्यक्षात येण्यासाठी महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीची साथ आवश्यक आहे. पण काँग्रेसला टाळून ही आघाडी शक्य आहे का, असा सवालही राजकीय वर्तुळात विचारला जातोय. हमारे लिए
एक स्ट्रांग लोगों का भरोसा रहेगा, ऐसा एक अल्टरनेटिव प्लेटफॉर्म आज देने की आवश्यकता है। हम वो किसके नेतृत्व में हुए, कौन रहेंगे, ये सेकंडरी बात है। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या भेटीमध्ये ममता बॅनर्जी यांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला असल्याची माहिती मिळतेय। तुमचा आणि आमचा विरोधक एक आहे, त्यामुळे आपण एकत्र लढलं पाहिजे असं मत ममता यांनी या भेटीमधून व्यक्त केलंय। शिवाय नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अँटी हिंदू असल्याचा आरोप केला जातो, हा आरोप कुठेतरी थांबायला हवा असं देखील मत ममता यांनी या दोन्ही बैठकीतून बोलून दाखवलं असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपला केंद्रात टक्कर देण्यासाठी देशातील सर्वच विरोधी पक्षांना एकत्र यावं लागेल, पण त्याचबरोबर विरोधकांना आपल्या आघाडीचा एक चेहरा सुद्धा पुढे आणावा लागेल। सध्याच्या हालचाली पाहता ममता बॅनर्जी हाच 2024 साठी केंद्रातल्या विरोधी आघाडीचा चेहरा असू शकतो, पण ममता यांच्या नेतृत्वासाठी काँग्रेसला राजी करण्याचं मोठं आव्हान विरोधी आघाडी समोर असेल। वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। केंद्रात भाजपला पर्याय देण्याचा प्रयत्न करतानाच ममता बॅनर्जींनी कट्टरतावाद्यांच्या विरोधातही मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांनी धर्मनिरपेक्षवाद्यांच्या भेटीगाठी घेत एक वेगळा संदेश दिला। या मुंबई दौऱ्यादरम्यान राजकीय नेत्यांव्यतिरिक्त ममता दिदी कोणाकोणाला भेटल्या तेही जाणून घेऊयात। कट्टरतावाद्यांच्या विरोधात मोर्चे बांधणी, विचारी सूर बळकट करण्याचा प्रयत्न, दीदींचा मोदी हटाव, देश बचावचा नारा। ममता बॅनर्जी देशाच्या राजकारणातील असं नाव ज्या नावानं सध्या सत्ताधारी भाजपची झोप उडवली आहे। पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये भाजपला पाणी पाजल्यानंतर आता याच ममता दीदींनी मोदींच्या विरोधात आणखी रान पेटवायला सुरुवात केली आहे। फक्त राजकीय आखाड्यातच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी भाजप विरोधात मोर्चे बांधणी सुरू केल्याचं चित्र त्यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान दिसून आलं। ममता बॅनर्जींचा महाराष्ट्राचा दौरा अतिशय कॅल्क्युलेटेड स्वरूपाचा आहे आणि त्यांना एक स्पष्ट संदेश द्यायचा आहे की त्यांना भाजपच्या विरोधातल्या एकत्रीकरणाचं नेतृत्व करायचं आहे। जावेद अख्तर, स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, मेधा पाटकर तसंच रिचा चड्ढा, तुषार गांधी आणि महेश भट्ट यासारख्या विचारी वर्गाशी ममता बॅनर्जींनी चर्चा केली। फेडरल एस्पेक्ट के लिए ज़रूरी है कि जो रीजनल पार्टीज़ हैं उनकी भी अपनी एक पकड़ रहे, क्योंकि वो अपने प्रांत के लोगों के इशू ज़्यादा समझते हैं। जैसे कि हम देख रहे हैं कि जो उद्धव ठाकरे जी की सरकार है उसने महाराष्ट्र में कितने अच्छे से वो राज कर रहे हैं और कितना अच्छे से काम कर रहे हैं। तो उसी तरीके से अच्छा है कि एक और रीजनल पार्टी है जिसकी अपनी एक स्ट्रॉन्ग आइडेंटिटी बन रही है। सो आई थिंक इट्स अ ग्रेट थिंग। हम सब ने उनको बधाई दी उनकी जो इलेक्टोरल जीत है उसके लिए। आक्रस्ताळी प्रतिमा असलेल्या नेत्या अशी ममता बॅनर्जींची राजकीय ओळख, पण आता ही प्रतिमा भेदून आपली विचारी प्रतिमा उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न या निमित्तानं दिसून आलाय। सुशांत सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। या भेटीत नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही बातचीत केली ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी। 70 लोक होते, त्यांच्याशी त्यांचा इंटरॅक्शन होता, खूप सार्थक संवाद चर्चा झाली। याचा निष्कर्ष असा होता, ममताजी स्वतः म्हणाल्या की आपल्या समोर एकच प्रश्न आहे, मोदी हटाव देश बचाव। यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि सिव्हिल सोसायटी म्हणजे सामाजिक संघटन संस्था यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे। काँग्रेस कुठेतरी यापासून लांब होते, कारण ममता बॅनर्जी म्हणाल्या की परदेशी दौरे करण्यापेक्षा म्हणजे अर्धा वेळ परदेशात जाण्यापेक्षा राजकारणाला वेळ, अशा त्यांनी ते असं म्हणाले की काँग्रेस पक्ष जर मैदानात उतरून बीजेपी विरुद्ध लढायला तयार आहे तर आम्ही त्याचं स्वागत करू। 24 पर्यंत मोदी असतील तर पुढे पंतप्रधान पदाचा विरोधक कोण देतील यावर काही चर्चा झाली नाही? त्याच्यावर काही चर्चा झाली नाही। प्रश्न विचारले गेले, पण ममता बॅनर्जी म्हणाल्या की हा प्रश्न आता सध्या याचं काही औचित्य नाही आहे आणि आवश्यकता पण नाही आहे। हे पुढे जेव्हा सगळं तयार होईल आणि जनता
जनताचा आदेश जनादेश जेव्हा मिळेल तेव्हा जनता ह्याचा उत्तर देतील. सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई.